भरपूर लोक येतात इतकं आतमध्ये असूनही. या ठिकाणी तुम्हाला दारुमा वगैरे पाहायला मिळतील. सो ते आपण एक प्रकारे बोलतच जाऊयात. सो जपानी लोककथेनुसार काय झालंय की एकदा जपानच्या सम्राटाला गंभीर आजार झालेला आणि त्याने या मंदिरामध्ये मनापासून प्रार्थना केली आणि तो बरा झाला. म्हणजेच त्याने त्या आजारावरती विजय मिळवला. तेव्हापासून खात्सुओजी टेम्पलला विजय देणारं मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज इथं लोक येतात परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी, कोणी नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळवण्यासाठी, किंवा कोर्टमध्ये जर काही केसेस चालल्या असतील किंवा संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी, व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी किंवा लग्न जमण्यासाठी, मुलं बाळं होण्यासाठी, अशा भरपूर गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. लोक येऊन तुमच्या शंका या ठिकाणी सांगतात. वाव मंडळी, व्हॉट अ सीन, किती सुंदर वाटतंय. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघताय आता खात्सुओजी टेम्पल हे प्रत्यक्षात येऊन कधी यायचं वगैरे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण खरं सांगू का, असं अगदी डोळ्यामध्ये भरून ठेवावं इतकं सुंदर दृश्य आहे इथे.